त्यांचं देखील आपण करूया विशेष कौतुक। आणि सामना सुरू होतोय, वळूया आपण ऑन गोईंग मॅच कडे, तिथे सामना सुरू होतोय आणि ऐकूया आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ टिटवाला आणि व्हॉइस ऑफ पनवेल सिद्धेश गायकवाड आणि विश्वास केनी यांचा आवाज। धन्यवाद रोशनजी संते सर, धन्यवाद सोनू बांगर सर, पुनशा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत। आणि बॅटने ऑन साइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय, चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार, धमाकेदार चौकार। पहिला चेंडूवरती आक्रमण जळून जात आहे। एका बाजूला आपण संघ पाहतोय JBCC भाततळे आणि त्यांच्या अगेन्स्ट पणुद्रे लायन्स। इथे मात्र पणुद्रे लायन्स संघाने टॉस जिंकला, प्रथमतः स्वीकारलं क्षेत्ररक्षण आमंत्रित केला फलंदाजीसाठी JBCC भाततळे संघाला। हो पुणेशा देखना स्ट्रोक पाहायला मिळतो आणि इथे मात्र एक धाव फलकावरती जोडली जाईल। सलामीची जोडी मध्ये आतमध्ये जहीर आणि त्याच्या सोबतीनं आपण पाहतो युवराज आणि या गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सचिनला आपण पाहतोय। धावसंख्या धावफलकावरती 7 धावा, 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि 7 धावा धावफलकावरती। हा फटका देखील नक्कीच आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाहीये आणि इथे मात्र फक्त आणि फक्त एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल। दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये सुंदर अशी स्पर्धा आपण याच देही याच डोळा नक्कीच अनुभवतोय आणि नक्कीच्या ठिकाणी मात्र गोलंदाजी देखील तितकीच चांगली पाहायला मिळते। हो इथे मात्र स्विंग अँड मिस डॉट बॉल आणि अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 8 धावा। नक्कीच मित्रांनो आपण सामना पाहता, एका बाजूला संघ आहे अर्थात JBCC भाततळे आणि पणुद्रे लायन्स या दोन संघांच्या दरम्यान ही विद्यमान लढत आपल्याला पाहायला मिळते। नाणेफेक अर्थात नशिबाचा कौल नक्कीच जिंकला ते पणुद्रे लायन्स या संघानं आणि प्रथम आपण पाहिले गेलं तर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केलंय ती अर्थात JBCC भाततळे संघाला। आणि या संघाची सलामी जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहता, एका बाजूला आहेत जहीर आणि एका बाजूला आहेत त्यांना साथ देत आहेत युवराज। ही सलामीची अर्थात आगळी मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आपण पाहताय पहिले षटक अर्थात मॅनेटी पाऊल षटक आपण पाहिलं अनुभवलं, एका षटकाच्या धावफलकावरती धावा लागल्या त्या बिनबाद 8 धावा। एक जमेची बाजू आहे, खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं कोणताही गडी अजूनही मैदानाच्या बाहेर नाहीये आणि भाततळे संघाचा विचार केला तर अधिक आपण पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं एक चांगले बॅटिंग लाईनअप नक्कीच या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते। मात्र आपल्याकडे असलेली संधी, आपल्याकडे असलेले खेळाडू याचा पुरेपूर वापर JBCC भाततळे संघाच्या माध्यमातून केला जाईल का हे सुद्धा पाहावं लागेल। सांगित दुसरं आणि वैयक्तिक पहिले गोलंदाज आर्यन। मित्रांनो आपण पाहताय वनागडेवाडी संघाला बिलॉंग करणारा हा युवा खेळाडू आर्यन वनागडे आपल्याला पाहायला मिळतात। पहिलाच बॉल त्याला आडव्या बॅटने बिरकावून दिलाय, चेंडू जातो वन बाउन्स, सीमारेषा पार, चौकार, 4 धावा। मित्रांनो आपण पाहिलं तर आर्यनचं मात्र येथे जंगी स्वागत केलंय फलंदाज युवराज यांच्या बॅट होता आपण पाहताय। चला गोलंदाज बॉल मागितला, चला बॉलची पूर्तता करायची आहे। तसेच खेळाडू कक्षामध्ये विनंती असेल खेळाडू कक्ष सोडून कोणीही वरती थांबायचं नाहीये याची आपण नोंद घ्यायची आहे, कारण आयोजन कमिटीच्या वतीनं आपल्याला ही सूचना असेल त्या सूचनेचं आपण मात्र पालन करायचं आहे। जाऊ मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक करा, बॉलिंग मार्क वरती चांगली सुरुवात, स्वप्नमय सुरुवात आता मात्र पाहायला मिळतोय। पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आर्यनच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि चांगली कामगिरी पाहायला मिळते। हो क्या बात आहे, आडव्या बॅटने साइडला फिल्डर होते भलुंद्रातील दर्शक, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, विकेट, षटकार, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला। अत्यंत सुरेख फटकेबाजी सुरू आहे। फलंदाज युवराजच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आणि इथे मात्र चांगलं समीकरण मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतं। सातत्याने विचार केला तर चांगलं समीकरण देखील आहे आणि उर्वरित नक्कीच गोलंदाजीचा विचार केला तर आर्यनला कमबॅक करावा लागेल। ज्या पद्धतीने धावसंख्या धावफलकावरती वेगानं पुढे सरसावते त्या धावांवरती ब्रेक लावावा लागेल। आर्यन पुनश्च सज्ज होईल अगेन्स्ट दी युवराज, स्ट्राईक केला ज्याच्या बॅट मधून एक चौकार आणि एक षटकार आला।
Oh, दांडी गोल यू मिस आय डेफिनेटली फॉर्निश डिस्ट्रॉय विकेटची प्राप्ती फलंदाज बाद युवराज बॅक टू द पवेलियन. नक्कीच सर, क्रिकेट असा खेळ आहे ना, हुकला तो फसला आणि तंबूत जाऊन बसला आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर खऱ्या अर्थानं पाहिलं तर युवराज यांचं मात्र खेळीचा अंत झालाय. त्यांना मात्र मैदानाच्या बाहेर यावं लागते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आपण पाहिलं तर मालसवडे संघाचा खऱ्या अर्थाने एक झंझावती वादळ मालसवडे संघाला बिलॉंग करणारा खेळाडू राकेश कांबळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. इनॅट नंबर 3 चा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. चला मित्रांनो, विनंती असेल थोडस वेळेकडे सुद्धा आपलं भान असू द्या, वेळेकडे आपलं लक्ष असू द्या. 20 मिनिटांचा अवधी असणार आहे. 20 मिनिटांपेक्षा आपण अधिकचा अवधीचा आपण खर्च केलात तर मात्र आपल्याला दंडित केलं जाईल आणि तदनंतर मात्र आपली कोणतीही बाब स्वीकारली जाणार नाहीये याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. नवीन बॅटर मधल्या आतमध्ये इनॅट नंबर 3 वरती आता मात्र दाखल होईल राकेश, कारण की आता मात्र विकेटची प्राप्ती झाली. चौकार षटकार तदनंतर मात्र विकेट आणि आता मात्र नवीन बॅटर इनॅट नंबर 3 वरती राकेश देखील सज्ज झाला. चांगली गोलंदाजी राहिल्या, कमबॅक केला जातोय. वेळेच्या बाबतीत नक्कीच सातत्याने सूचना देतोय, कारण की पॅनल्टीला जर सामोरं जावायचं नसेल तर वेळ वाचवणं गरजेचं असेल. गोलंदाज तयार, ऑन द मार्क. हो, क्या बात आहे. पहिला चेंडूवरती आघात, लॉफ्ट स्ट्रोक, लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर, धमाकेदार चौकार. नक्की सर, कांबळ्यांचा ब्रँड दाखवणारा हा येतोय ब्रँडेड चौकार राकेश कांबळेच्या बॅट मधून. तर एका बाजूला आपण मी मगाशी म्हणालो वनागडेवाडी संघाला बिलॉंग करणारा हा गोलंदाज आहे, युवा खेळाडू आहे. खऱ्या अर्थाने वनागडेवाडी संघाचं भविष्य आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून लगेचच चेक केल्या जाईल. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप नोंदवला गेलाय आणि हेमंत सर आमचे सज्ज आहेत आणि योग्य तो निर्णय लगेचच आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल, कारण की या स्पर्धेचा महत्वाकांक्षी निर्णय, जर फेकी गोलंदाज आढळला तर त्या गोलंदाजाला या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाहीये आणि पुढील 3 स्पर्धेसाठी देखील तो गोलंदाज बान असेल, पूर्णपणे त्याच्यावरती बंदी असेल. त्या अनुषंगाने आपण या गोष्टीची गोलंदाजांनी नोंद घ्यायची आहे. नक्कीच मित्रांनो, आपण पाहताय गोलंदाजीच्या शैलीवरती आक्षेप घेतलाय. युटीसी लाईव्ह या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून नक्कीच ही स्पर्धा कव्हर केली जाते. खऱ्या अर्थाने मगाशी म्हणालो की बेस्ट क्वालिटी आणि बेटर क्लिअरिटी हे नक्कीच त्यांचं ब्रीदवाक्य राहिलंय आणि त्यांच्याच माध्यमातून या चेंडूवरती नक्कीच करडी नजर होती आणि त्याचा आपण पाहताय पंच हेमंत सरांच्या माध्यमातून आपण पाहताय थर्ड पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. टेक्निकल टीम मध्ये नक्कीच इथे त्या चेंडूची नक्कीच आपण पाहता विश्लेषण केलं जाईल. जर बाकीच्यांना विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्स आणि टेक्निकल टीमचा जो कक्ष आहे तो आपण सोडायचा आहे. इथे फक्त आपण पाहिलं तर टेक्निकल टीम्स आणि या तिसरे पंच याच्या व्यतिरिक्त इथे कोणी नसेल. हा नो चेंडू असेल. गोलंदाजावरती जो आक्षेप घेतला होता तो आक्षेप आता मात्र नक्कीच सक्सेसफुल ठरतोय आणि आता मात्र आयोजकांच्या माध्यमातून योग्य तो निर्णय पोहोचवला जाईल. पंचांनी जरूर या ठिकाणी मात्र आपल्या नियमाप्रमाणे गोलंदाजांना थ्रो गोलंदाज ठरवलाय, परंतु आयोजक योग्य तो निर्णय घेतील, कारण की जर थ्रो गोलंदाज आढळला तर 3 वर्ष पुढील 3 स्पर्धेसाठी तो गोलंदाज गोलंदाजी करू शकणार नाही आणि त्या अनुषंगाने इथे मात्र गोलंदाजावरती जो आक्षेप आहे तो आता मात्र पुण्याच्या एकदा आयोजक निर्णय देतील, कारण की पंचांनी जरूर घोषित केला. थोडा सामना थांबवायचा आहे. संघ मालकाकडून थोडा आक्षेप घेतला गेलाय, सो कमिटी मेंबर सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा या. संघ मालकाला विनंती, आपण मैदानाच्या आत नाही जायचंय. बाकी इथे आपण कमिटी सोबत आपण नक्कीच देवाणघेवाण करायचे विचारामध्ये आपण काय असेल ते नक्की इथे डिस्कशन केलं जाईल.
नो दिलेला आहे. तीन चेंडू नक्की झालेत आणि हा चेंडू चौथा जो आपण हाताळला जो मात्र नो घोषित केलाय पंचाच्या माध्यमातून आपण पाहताय. थोडस आपण पाहायला गेलं तर संघ मालकांच्या माध्यमातून या चेंडूवरती आक्षेप घेतला गेलाय. कारण पंचाने निर्णय दिलाय त्या निर्णयावर थोडासा आक्षेप आलाय. त्याचा मात्र आपण पाहायला घेतलाय चेंडूवरती निर्णय केला जाईल, सल्लामसलत केलं जाईल आणि नंतर योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तसेच या स्पर्धेचा मित्रांनो एक नियम आहे, पंचांचा निर्णय अंतिम असेल. थोडंसं खेळीमेळीचे वातावरण मित्रांनो आपल्याला स्पर्धे पार पाडायचे आहे. सो आपण पंचांना आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं एक त्यांचा निर्णयाचा आपण आदर करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. सो आपण ते कराल यातील मात्र शंका नाहीये. भुवर सरांना विनंती असेल आपण या. महेंद्र भुवर सर आता मात्र पुनश्च चेक करतील आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील यात मात्र शंका नाही. चला बाकीच्यांना विनंती असेल आपण चला बाकीच्याने बाहेर व्हायचं. चला प्लीज चला बाकीच्याने सर्वांनी बाहेर व्हायचं. फक्त इथं पंच आणि टेक्निकल टीम राहील. बाकीचे कोणी इथे आतमध्ये आपण आपला सहभाग नोंदवायचा नाहीये. चला कळकळीची विनंती आहे प्लीज मित्रांनो. चला जो पंचांचा निर्णय तो अंतिम असेल. इट्स अ नो बॉल आणि आता मात्र गोलंदाजी करू शकत नाहीये. तब्बल 9+4 अशा 5 आणि तब्बल पेनल्टीच्या 2 अशा तब्बल 7 धावा धावफलकावरती जोडल्या जातील आणि पुढचा चेंडू देखील फ्री हिट असेल. नऊ प्लस 4 अशा 5 धावा आणि पेनल्टीच्या 2 अशा 7 धावा धावफलकावरती जोडल्या जातील आणि या गोलंदाजाला अर्थातच आर्यनला या स्पर्धेमध्ये नक्कीच तो गोलंदाजी करू शकत नाही. गोलंदाज तयार ऑन द मार्क. हो इथे मात्र आडव्या बॅटने ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि तत्पूर्वी ही एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. गोलंदाजी ट्रॅकवरती संदीपजी चालके जे नक्कीच्या संघटनेचे असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि स्वतः आता मात्र ते स्वतःच्या खांद्यावरती ही जबाबदारी स्वीकारतात कारण की 3 चेंडू त्यांना देखील फेकायचे. चांगली गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. हो क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी, बॅकअप चांगला. हो इथे मात्र क्षेत्ररक्षणाची चुकी पाहायला मिळाली नाही. तदबर ही एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 26 धावा धावफलकावरती. आता मात्र षटकातील अंतिम चेंडू फेकावा लागेल.
संदीप साळके यांना दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि इथे मात्र ज्यावेळेस मात्र एखाद्या गोलंदाजावरती आक्षेप नोंदवला जाईल तशावरती या ठिकाणी मात्र पूर्णतः नक्कीच बान केलं जाईल. या स्पर्धेमध्ये तो गोलंदाजी करू शकत नाही. या गोष्टीची आपण देखील नोंद घ्यायची आहे. अंतिम चेंडूवर पाटणा साईडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतो आहे. डेब्यू विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धाव मिळेल आणि अशा पद्धतीनं 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. 2 षटकांचा तो अंत झाला आणि या धावसंख्येचा विचार केला तर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करणारा संघ मित्रांनो एका बाजूला आपण पाहायला घेता आदरणीय सन्माननीय चंद्रकांतजी कांबळे साहेबांचा संघ आपण पाहताय जेबीसीसी भातळी आणि एका बाजूला संघ आहे आदरणीय सन्माननीय सुनीलजी पाटील साहेब आणि अरुणजी पवार साहेब. चला थोडं स्पीडअप करायचं आहे. या 2 बलाढ्य संघांमध्ये सामना पाहता आपण एका बाजूला संघ जेबीसीसी भातळी आणि पळुंदर लायन्स या 2 संघांदरम्यान विद्यमान लढत आपण पाहताय. 2 षटकांचा अंत सुरू झालाय. 17 क्रमांक पहिला आपण पाहताय. एका बाजूला खऱ्या अर्थानं मला बॅटिंग करणारा संघ जेबीसीसी भातळी संघ आणि एक नक्कीच मोठी विकेट गमावली अर्थात मैदानाच्या बाहेर गेले ते युवराज आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले राकेश कांबळे. एका बाजूला आहेत जहीर आणि एका बाजूला आहेत राकेश. 28 धावा आपल्या गणिती भाषेमध्ये पाहिलं सरासरी जर आपण पाहिले गेली तर 14च्या सरासरीने मात्र धावफलक पुढे सरसावले. जाऊ मैदानाच्या आतमध्ये सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाज राजेंद्र. पहिलाच बॉल राजेंद्र यांचा आपण पाहतोय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती दांडी 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 गोल. राकेश मैदानाच्या बाहेर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी यष्टांचा वेध घेणारा चेंडू होता. फर्निचर डिस्ट्रॉय केला आणि विकेटची प्राप्ती करून देतो मधाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज मधाच्या आतमध्ये सज्ज झाला होता. पहिल्या चेंडूवरती राजेंद्रनं विकेटची प्राप्ती केली. राकेशला तेव्हा तर तंबूच्या आशाला परतावं लागलं कारण की एक चौकार त्याच्या बॅटमधून देखील आला होता आणि त्या अनुषंगाने विचार केला तर कमालीचं प्रदर्शन त्याचं देखील राहिलं होतं. आणि सर आपण सध्या पाहिलं टेनिस क्रिकेटला नक्कीच चांगलं वलय आलंय. खऱ्या अर्थानं पाहिलं की संस्कारांच्या फटक्यांवरती अधिकचा भर न देता खऱ्या अर्थानं आविष्कारांच्या फटक्यांवरती मात्र अधिकचा भर दिला जातो आणि तेच करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये राकेश कडून केलं जात होतं. मात्र गोलंदाज राजेंद्र यांनी मात्र जाणलं हेरलं आणि थेट मात्र यष्ट्यांचा वेध घेतलाय. गोलंदाज तयार. हो इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतो परंतु क्या बात आहे अप्रतिम शेल पकडलाय. शॉट थांबवला क्षेत्ररक्षक आणि की क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून शेल आणि फलंदाज होईल बाद. आल्या पावलांनी तंबूच्या आशाला माघारी परतावं लागेल. फलंदाज प्रमोदला. प्रमोद 0वरती बाद. नक्कीच सर तू चल मैं आया असं काहीच चित्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालं. प्रथम बॅटिंग करणारा संघ अर्थात जेबीसीसी भातळी संघाच्या माध्यमातून. चला विनंती असेल नवीन बॅटर आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचा आहे. 20 मिनिटांचा अवधी आहे. त्या 20 मिनिटांच्या अवधीचा मात्र आपण पालन करायचं आहे. खऱ्या अर्थानं वेळेला महत्व आहे. मगाशी आपण आमचे साथी समालोचक रोशनजी संत सरांनी खरं एक चांगली गोष्ट सांगितली कारण तो सकाळी वर्तमानपत्र जो 5 रुपयाला 1 विकला जातो ना तो संध्याकाळी मात्र रद्दीच्या भावामध्ये अर्थात 5 रुपये किलोला विकला जातो. मित्रांनो ही आहे वेळेची किंमत. ज्याने वेळेला जाणलं ओळखलं वेळेचा आदर केला तो आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी ठरलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. इनॅट नंबर 5 चा खेळाडू अभि मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग मार्कवरती हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज राजेंद्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल बॅकफुटला गेला. थोडासा पुल करण्याचा प्रयत्न होता शरीरावरती आदळला आणि त्यानंतर समोरच्या दिशेला टेनो ट्रॅव्हल झाला. पंचांचा इशारा आला लेग बायच्या स्वरूपात. मात्र 1 धाव ते खर्च केले गेले. सर काय वाटतं थोडासा आपण विचार केला तर जेबीसी भातळी संघ थोडा अडचणीमध्ये सापडलाय. या अडचणीतून बाहेर निघावं लागेल आणि ते निघण्याचं कामकाज इथे केलं जाईल का. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये चांगली नक्कीच पार्टनरशिप बिल्डअप झाली होती परंतु तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज राजेंद्र आला आणि बॅक टू बॅक 2 विकेट ज्याने संपादित केल्या आणि पूर्णपणे इथे मात्र यस धावसंख्या 29 आहे आणि 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत अजूनही. यस पुन्हा एकदा ऑब्जेक्शन घेतला. तिसऱ्या पंचांना रेफर केलं जाईल. प्रत्येक गोलंदाजावरती या ठिकाणी मात्र नक्कीच आपण आक्षेप घेऊ शकत नाही परंतु इथे मात्र चांगली गोलंदाजी सुरू आहे. बॉलिंग ऍक्शन वरती पुनश्च आक्षेप नोंदवला गेला.
सर चेक करा, पुनश्च आक्षेप नोंदवला गेला. इट्स फेअर डिलिव्हरी, लिगल डिलिव्हरी आहे आणि आपण सातत्याने प्रत्येक गोलंदाजावरती आक्षेप नोंदवू शकत नाही, या गोष्टीची नोंद घ्या. येस रिव्ह्यू दोनच असतील. येस रिव्ह्यू अनसक्सेसफुल ठरला, आता आपण रिव्ह्यू घेऊ शकत नाही, या गोष्टीची नोंद घ्या. फलंदाजी करत असताना प्रत्येक संघासाठी एक एकच रिव्ह्यू असेल. पहिला रिव्ह्यू सक्सेसफुल ठरला आणि त्या अनुषंगाने आता मात्र अनसक्सेसफुल ठरला. आडव्या बाटण्या ऑन साइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक भरता वेगाने येतात, तत्पूर्वी एकच धाव धावफलकावरती पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी राहिल्या. मित्रांनो आपण पाहताय षटक क्रमांक 3 अर्थात ओव्हर नंबर 3 खेळ पाहता गोलंदाजी मालकोरती आहेत स्वतः राजेंद्र. आपण पाहताय खऱ्या अर्थाला पाहिलं की चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुण्याच्या पंचांच्या डाव्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेला उडवलाय, मनगडांचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर, साधावा षटकार. या 6 धावेने मात्र खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर जेबीसीसी भातडी संघाच्या धावफलकावरती मात्र मायाची फुंकर मारली. सर मी अगाशी म्हणालो की भातडी संघ अडचणीमध्ये सापडलाय, आता मात्र अडचणीतून बाहेर काढावा लागेल आणि ते काढण्याचं काम इथे केलं जाईल. काय वाटतं, याच प्रकारचा खेळ कंटिन्यू मैदानाच्या आतमध्ये केला जाईल का? विचार केला तर बॉडी लँग्वेज बॅटरशी आपण पाहिली तर अगदी ट्रान्स चांगला होता. मिस्टामिक स्ट्रोक, यष्टी रक्षक डाऊन दी बॉल आणि आता मात्र षटकाराचं प्रत्युत्तर इथे मात्र विकेटच्या माध्यमातून टीप पडतात. जशाच तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं जात आहे. मागच्या चेंडूवरती षटकार आणि या चेंडूवरती फलंदाज होतोय बाद. राजेंद्रने चांगली कामगिरी केली आणि आता मात्र 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 36-36 धावा. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये पुण्याच्या सर्वांचं शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट प्रीमियर लीगच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत असेल. आपण मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जेबीसीसी बादली त्यांच्या अगेन्स्ट पनोंद्रे लायन्स या 2 दिग्गज संघादरम्यान हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा याच देही याच डोला आपण देखील अनुभवतोय. चांगली कमबॅक या ठिकाणी मात्र केला जातो, चांगली फलंदाजी देखील सुरू आहे. परंतु एका बाजूने विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती 36-36 धावा धावफलकावरती जोडल्यात आणि अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणारे 12 चेंडू हे निर्णायक असतील दोन्ही संघांसाठी, कारण की विचार केला तर इथून मात्र धावांचा आलेख उंचावा लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता मात्र दाखल होईल 6व्या क्रमांकावरती अजयला आपण पाहणार आहोत. अजय देखील दाखल होतोय आणि इथून नक्कीच गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज बॉलर्स नेम प्लीज आपण सांगायचं कारण की 12th मॅनला गोलंदाजाचं नाव माहित नाही. ओमकार सहगुले. एस ओमकार या ठिकाणी मात्र सज्ज होतो गोलंदाजी ट्रॅक वरती. राईट अमोर द विकेट ना ऑन द मार्क. हो क्या बात आहे, ते सरळ शेंडू होता आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक दूरवरून येतील. तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती अत्यंत वेगाने जोडल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. आता बेस्ट एक्सपिरियन्स या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. अजयच्या माध्यमातून सिंगलला डबल मध्ये लगेचच परावर्तित केला आणि या 2 चिकी सिंगल धावफलकावरती जोडल्या. नक्कीच आपण पाहिजे गेलं तर चित्त्याच्या चपला येण्याने हलण्याच्या वेगाने इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉल इन ट्रॅकवर सज्ज आहेत ओमकार. ओ बॅटला या ठिकाणी मात्र नक्कीच वेगळं वळण दिलं, बॉडीला स्ट्रेच केला, शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि चेंडूला फेकून दिलाय डीप पॉइंट बॉडी लाईनच्या बाहेर. धमाकेदार चौकार. नक्कीच आता मात्र कुठेतरी जेबीसीसी भातडी संघाच्या ताफ्यामध्ये मात्र आनंदाचं वातावरण आहे आणि का असू नये, कारण अशा प्रकारचा खेळ अपेक्षित होता आणि तोच मैदानाच्या आतमध्ये होतोय. षटक क्रमांक आपण पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थाने 4थं षटक चालू आहे आणि ते हाताळतायत स्वतः गोलंदाज ओमकार. स्ट्राईकला ते फलंदाज जहीर आपल्याला पालता सलामीला आलेला फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. जहीर जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत ना तोपर्यंत आशा नक्कीच बल लावत असतील. चेंडू भिरकावून दिलाय फाईन लेगच्या दिशेला.
अतिशय आगळ्या वेगळ्या शैलीने हा फटका खेळला. अगदी पल्लूस कुकचा हा फटका पाहायला मिळाला. फाईन लेगला नक्कीच क्षेत्ररक्षक नव्हत्याने डीप फाईन लेगच्या दिशेनं हा फटका पाहायला मिळाला. चेंडू जातोय तत्पूर्वी सीमारेषा पार हा चौकार पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 इन अ रो चौकार पाहायला मिळाला. अगदी जहीर चांगली फटकेबाजी करतो मधाच्या आतमध्ये आणि नक्कीच विचार केला तर इथून कमबॅक करावा लागेल गोलंदाज ओमकारला देखील. पहिल्या चेंडूवरती 2 धावा बॅक टू बॅक, त्यानंतर मात्र चौकार पाहायला मिळाले आणि इथून मात्र कमबॅक करणं गरजेचं असेल. गोलंदाज तयार ऑन द मार्क. ओमकार राईट ओव्हर द विकेट न. हो क्या बात आहे. तेच तर चेंडू अगदी रीड करून गोलंदाज मागच्या चेंडूवरती थोडीशी लेंथ खेचली होती गोलंदाज ओमकारने, त्याच्यावरती चौकार आला आणि आता मात्र अगदी आपण विचार केला तर यॉर्कर लेनचा हा चेंडू बदलला. खरा गोलंदाज तोच असतो जो फलंदाजाला अगदी रीड करून गोलंदाजी करत असतो आणि हा चेंडू ओमकारचा रीड करत असताना जहीरला पाहायला मिळाला. कमबॅक केलं जाते ओमकारच्या माध्यमातून. ओ बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. विश्लेषण नक्कीच आपण पाहिलं तर मागच्या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती सिद्धेश 2 धावा आल्या, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार आले आणि आता मात्र हे बॅक टू बॅक 2 चेंडू येतात डॉट. आता मात्र हा अंतिम चेंडू असेल षटकातील. ज्या धावा येतात त्या धावांवरती ब्रेक लावण्याचं कार्य आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी राहिल्या. हो बॅकअप त्या चेंडूला पिच केला. अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्यांना हाताने एकच धाव घेतली जाईल. अंतिम चेंडूवरती ही एक धाव बॅकअप चांगला आणि अशा पद्धतीनं 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 46 धावा, 46 रन ऑन बोर्ड, लॉट्स ऑफ 4 विकेट्स. फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल JBCC भातली 47 धावा. आणि पुढील मॅचच्या टॉस साठी पुन्हा एकदा मी विनंती करेन एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आणि त्यांच्या अगेन्स्ट श्री निनाई विठ्ठलाई स्पोर्ट्स करुंगळे या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेन की आपण टॉस साठी या. किरण शिंदे सर बरोबर. ओके धन्यवाद सर. आणि धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचली 47 आकड्यावरती. सर विश्वास तुमच्या माहितीने सांगू शकतो जो जहीर मैदानाच्या आतमध्ये आहे ना तो खऱ्या अर्थाने शाहूवाडी तालुका ग्रामीण पीकच्या जो ऑक्शन सोहळा झाला अर्थात खेळाडू लिलाव प्रक्रियेमध्ये तब्बल सगळ्यात महागडा खेळाडू ठरलाय. 33,500 पॉईंट नक्कीच हा विकला गेलेला खेळाडू जहीर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. म्हणून मी मगाशी म्हणालो जोपर्यंत जहीर मैदानाच्या आतमध्ये आहे ना बादशाही संघाच्या आशा अपेक्षा नक्कीच पल्लवित होतील, यातील मात्र शंका नाहीये. जहीर विश्लेषण करू. इथे मात्र फटका लाजवाब डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक. ओहो झेल ड्रॉप आणि इथे मात्र हे जीवनदान खऱ्या अर्थानं जहीरला दिलं जात आहे. सन्माननीय जी मुंबई पोलीस मध्ये कार्यरत आहेत आदरणीय सन्माननीय अक्काजी चौगुले सरांना विनंती करतो आपण या विद्यमान सामन्याचा नाणेफेक आपल्या शुभ हाताने करायचा आहे. मी आमंत्रित करतोय सन्माननीय आदरणीय अक्काजी चौगुले साहेबांना. सर या आपल्या शुभ हातानं या सामन्याचा विद्यमान नाणेफेक इथे केला जाईल. बॉलरचं नाव सांगा प्लीज, कारण की आमच्या 12th मॅनला नाव माहित नाहीये. प्लीज सहकार्य करा. हा फटका देखील सुरेख पाहायला मिळतोय आणि इथे मात्र धावा जोडल्या जात आहेत धावफलकावरती. त्या म्हणजेच तब्बल 2 धावा. जहीरचा विचार केला तर ऑप्शन मध्ये आपण सांगितले की अत्यंत महागडा खेळाडू ठरला होता. ISPL आपण पाहतो इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग, ज्यामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या फॉर्मॅट मध्ये करण अंबळावरती जास्तीत जास्त बोली लागली होती, परंतु सुरुवातीच्या काही सामन्यामध्ये थोडासा बाकफुटला होता, परंतु त्यानंतर त्याने स्वतःला सिद्ध केलं आणि मागे वळून पाहिलं नाही. परंतु आता मात्र या विभागातील महाराष्ट्राचा बायकर मॅन ज्याची ओळख आहे केतन म्हात्रे भन्नाट फॉर्म मध्ये. नक्कीच विचार केला तर कल्याण आणि डोंबिवलीचं नक्कीच एक चमकता तारा, एक हिरा नक्कीच आपण पाहिलं तर चेन्नई संघाकडून खेळत असताना या हंगामामध्ये ISPL त्याने देखील गाजवून टाकलं आणि त्याचा नावाचा देखील दरारा अजूनही कायम आहे. हो इथे मात्र तेच तर चेंडू पंचांचा इशारा येतो ऑफस्टिकच्या बाहेर वाईड अतिरिक्तच्या स्वरूपाने एक धावफलकावरती जोडली जाईल. नक्कीच सर आपण पाहिलं गेलं सरांचा अर्थात पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला की यासाठी वाईट अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून अधिकच्या दूरवर बाहेर होता आणि इथे मात्र या चेंडूला मात्र दंडित केला. ते पुन्हा बॉल इन ट्रॅकवर बॉल इन बॅकवर गोलंदाज प्रदीप. पुढचा बॉल पुन्हा एकदा भन्नाट वेगामध्ये हाताळतोय. मित्रांनो स्लॉग षटक म्हटलं की धावांचा पाऊस आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो, मात्र धावसंख्येवरती अंकुश लावण्याचं काम गोलंदाज प्रदीप यांच्या माध्यमातून केलं जातंय. सुंदर अशी स्पर्धा आणि खऱ्या अर्थानं शाहूवाडी तालुका कोल्हापूर जिल्ह्यातील हा शाहूवाडी तालुका आणि खऱ्या अर्थानं नक्कीच
विचार केला तर स्पर्धा देखील तितकीच मानाची पाहायला मिळतोय. इथे मात्र फटका लाजवाब आहे. उंची जास्त, लांबी गाठेल का? फिल्डर होते, फिल्डर के मस्तक को दस्तक देते हुए सीमा रेषा पार बिग हिट षटकार. नक्कीच सर, आपण पाहायला गेलं तर बैठक लगावण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न मात्र सफल ठरलाय. या आल्या 6 धावा. 6 धावेने मात्र धावफलक पुढे सरसावलंय, वधारलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती अर्थात 56 आकड्यावरती. 56 प्रथम बॅटिंग करणारा संघ अर्थात JBCC वातळी. अब तक 56 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. फुल टॉस चेंडू होता, पुणेशा फटका लाजवाब आहे, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत, फेकी करतील दरबार. दुसरी धाव घेण्याचा मनसुबा आखला आणि पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण. क्या बात आहे. 2 धावा या ठिकाणी मात्र धावफलकावरती जोडल्या जातात आणि अशा पद्धतीनं इथे मात्र हे षटक समाप्त. 5 षटकांचा खेळ होते समाप्त आणि 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 58 धावा जिंकण्यासाठी 59 धाब्यांची आवश्यकता असेल. हॅलो, चला नेक्स्ट मॅच एक्स्ट्रीम स्पोर्ट्स विपक्ष श्री निनाई विठ्ठलाई स्पोर्ट्स करुंगळे. चला दोन्ही कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. हा आपल्याला शेवटचा आणि अंतिम कॉल असेल आणि तदनंतर मात्र इथे आपली कोणतीही बाब स्वीकारली जाणार नाही, कारण आपल्या या स्पर्धेची काही नियमावली आहे आणि मी मगाशी नक्कीच उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय सचिनजी पाटील साहेबांनी जो माझ्यापर्यंत नियम पोहोचवला मी तो आपल्यापर्यंत पोहोचवला की असोसिएशनचा अर्थात कमिटीचा कोणताही निर्णय आणि कोणताही कॉल असेल तर आपण त्वरित व्यासपीठाकडे यायचंय. कोणत्या प्रकारचा वेळ आपण दौडवायचा नाहीये. तो प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मी विश्वासजी सरांना विनंती करतोय की आपण टॉस आपण कव्हर करायचा आहे. येस, दोन्ही संघादरम्यान आपण टॉस करूयात. मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असणाऱ्या आदरणीय सन्माननीय आकाशजी चौगुले साहेब यांच्या शुभ हातानं या सामन्याचा विद्यमान टॉस इथे केला जाईल. आकाशजी चौगुले साहेबांच्या माध्यमातून टॉस केला जातोय. आयस टॉस जिंकला. मान्यवरांना आकाश दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचंय. या ठिकाणी मात्र टॉस जिंकला एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या संघाला. टॉस जिंकला, प्रथमतः निर्णय काय असेल? प्रथमतः फलंदाजी करू आम्ही. आगळा वेगळा निर्णय आपण घेतलात, कारण की रगरक्त ऊन आहे, उष्णाचा देखील जास्त आणि त्या अनुषंगाने फलंदाजी करायची आहे. 5 षटकांची मॅच आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? किती धावांपर्यंत असं काही आकडा मी सांगत नाही, पण आमच्या परीने जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. विचार केला तर स्पर्धा देखील आपण पाहिलं तर आकर्षित करणाऱ्या शालुका विचार केला तर शाहूवाडी तालुक्याचं नाव लौकिक करणारी स्पर्धा. या स्पर्धेबद्दल आणि आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? स्पर्धेबद्दल आयोजकांचं मी धन्यवाद करेन, कारण की असा प्लॅटफॉर्म त्यांनी सगळ्यांना दिलाय आणि यातून नवीन नवीन प्लेयर आपल्याला मिळतात आहे, तर त्यांच्यासाठी खरंच त्यांचा अभिनंदन. खूप सारे शुभेच्छा असतील आपल्या समवेत. नक्कीच करुंगले संघाचे संघनायक टॉस हरलात, जर टॉस जिंकला असतात तर काय निर्णय असता? आम्ही पण नक्कीच फलंदाजी केली असती, कारण पहिले 3 सामने झाले. पहिल्या 3 सामन्यामध्ये फलंदाजी करणारा संघ विजयी ठरलाय. आमची पण तीच रणनीती होती फलंदाजी करण्याचा. परंतु आता मनाविरुद्ध करायचे, गोलंदाजी करायचे. समोरचा संघ देखील तितक्याच ताकदीचा संघ. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? असे कुठले गोलंदाज आपण ऑप्शन मध्ये घेतले त्यांच्याकडून अपेक्षा असतील? समोरचा संघ ताकदीचा तर आहे, मात्र आमच्याकडे चांगले गोलंदाज आहेत. आम्ही जास्तीत जास्त चेंडू डॉट कसे करता येईल यावर भर देईल आणि संघाला एक 50 पैसे जखडून देण्याचा प्रयत्न करेल. विचार केला, स्पर्धा आपण क्रिकेटच्या माध्यमातून अनेक खेळत असतो. एक गाव एक संघ अनेकदा आपण खेळत असतो, परंतु हे लीग फॉर्मॅटची मॅचेस आहेत. यामध्ये अनेक गावातून अनेक खेळाडू या ठिकाणी मात्र एकत्रित येऊन हा क्रिकेटचा आनंद घेतात. आपल्या संघाबद्दल आणि एकंदरीत या लीग बद्दल काय म्हणणं असेल? लीग बद्दल बोलायचं गेलं तर खूपच चांगलं नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. अशी स्पर्धा आयोजित केले, या स्पर्धेतून नक्कीच एखादा खेळाडू जर ISPL सारख्या स्पर्धेमध्ये खेळला तर आपल्या भागातील एक उंच नाव होईल त्या खेळाडूचं. चला बॅट्समन पाठवा, बॅट्समन पाठवायचे आहेत. त्यानंतर 5 सामने आज खेळवायचे आहेत. विकी शेलार सर, त्यामुळे विनंती असेल महेंद्र सर आपण देखील सामने स्पीडअप करायचे आहेत. आपल्या असोसिएशनचा पण हाच एक विचार आहे की आपल्यातला एक कोणतरी खेळाडू चांगल्या प्लॅटफॉर्मवर खेळला पाहिजे. हेच उद्दिष्ट ठेवून ही लीग चालू केले. तर असोसिएशनचे खूप खूप आभार, त्याने आम्हाला चान्स दिला.
खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चांगलं असं मनोगत नक्कीच करुंगले संघाच्या संघनायकांनी केलं आणि नक्कीच टॉस जिंकला एक्स्ट्रीम स्पोर्ट्स संघानं आणि प्रथमतः स्वीकारली फलंदाजी क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं करुंगले संघाला. O2 कॉम्बॉक्स त्या ठिकाणी मात्र सज्ज असतील आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ डोंबिवली रोशनजी संते आणि व्हॉइस ऑफ अंबरनाथ अर्थातच आमचे सोनू बांगर या A1 जोडीचा आवाज ऐकूयात खेळाच्या या नक्कीच दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद O2 कॉम्बॉक्स. थँक्यू थँक्यू सो मच विश्वासजी केणे. थँक्यू सो मच सिद्धेश गायकवाड आणि थँक्यू सो मच सोनू बांगर. विनोद पाटील सरांचा देखील आवाज आपण ऐकणार आहोत संध्याकाळी. यस 59 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये पनुंद्रे लायन्स या टीमला 5 षटकांमध्ये. राजेंद्र नारकर आणि फलंदाज आहेत साहिल आहेत ताहिर आहेत. स्ट्राईक एंडला फलंदाज ताहिर आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज राजेंद्र आहे आणि गोलंदाजी मार्क वरती अक्षय. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा या सामन्यासाठी. पहिला चेंडू शॉर्ट अँड पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल चौकार. पहिल्या चेंडूवरती येतोय हा चौकार. धावसंख्या आहे 4. ताहिर आहेत चौकार येतोय आणि धावसंख्या 4. सुरुवात खूप चांगली केली आहे या मॅच मध्ये. 59 धावा बनवायच्या आहेत. बॅकफुटला गेले स्क्वेअर कट करतायत. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि आलाय हा डॉट बॉल. जेवणाची व्यवस्था आहे आणि अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये जेवण देखील सुरू होणार आहे. त्याचा आस्वाद आपण घ्यायचा आहे. स्किलिंग शॉट टेकिंग या चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत खणखणीत STGPL चौकार. धावसंख्या आहे 8. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. एक तेरी तो एक मेरी हे समीकरण सुरू आहे या षटकामध्ये. चौकार डॉट येतोय. चौकार आणि डॉट आलाय. एक तेरी तो एक मेरी नक्की सुरू आहे सोनू बांगर या षटकामध्ये. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा लागते आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. पनुंद्रे लायन्स टीम समोर 59 धावांचं लक्ष्य आहे आणि आतापर्यंत 5 चेंडू झालेत या षटकामध्ये आणि 9 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात चांगली करून दिली आहे ताहिरने या मॅच मध्ये पनुंद्रे लायन्स या टीमला. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म गोल करण्याचा प्रयत्न आणि शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत.
30 या सर्कल मध्ये ओव्हरथ्रो झालाय 1+1 मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 11 बनवायच्या धावा 59 24 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 48 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये पनुंद्रे लायन्स या टीमला. नक्कीच रोशन या मॅच मध्ये आपण पाहिले गेले तर 50 धावसंख्या बनली गेली आणि 59 डाव्याचं लक्ष 58 धावा बनल्या गेल्या. एक चांगलं टार्गेट फायटिंग टोटल स्कोर जरूर उभा केलाय टीबीसीसी भातवली या संघानं आणि ते चेस करत असताना या ठिकाणी सुरुवात चांगली झाली. भातखली संघ आपल्याला पाहायला मिळतोय चंद्रकांतजी कांबळे यांच्या माध्यमातून हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. त्याचबरोबर पनुंद्रे लायन्स संघ देखील असेल. दोन्ही संघ तुल्यवान संघ आहेत रोशन ताकदवर संघ आहेत त्यामुळे ही लढत देखील फार चांगल्या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळेल या मैदानावरती. प्रत्येक ओव्हरचा विचार केला तर रोशन सरासरी 11.80 ची सरासरी मेंटेन ठेवायचे सामना जिंकण्यासाठी आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. एक चांगल्या बॅटल आपल्याला पाहायला मिळते चांगली लढत या दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये ही लढत आपण एन्जॉय करतोय. सर्व प्रेक्षक वर्गांचं सर्व खेळाडूंचं आणि मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग आपण एन्जॉय करतोय आणि पहिला दिवस हा स्पर्धेचा. षटक क्रमांक दुसरा पॉवर प्लेचा गोलंदाज सज्ज होतो गोलंदाजी मार्ग वरती. ऑन साइड लॉप करायचं तर टॉप एज लागली लक फॅक्टर ऑन आहे आणि चेंडू जातोय फाईन लेग सीमा रेखा बाहेर आलाय चौकार. याच फटक्यांची गरज आहे रोशन पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्की धावसंख्येला वेग देण्यासाठी आणि तो चौकार आलाय. जेबीसीसी भातळी या टीमचे संघमालक आहेत आदरणीय चंद्रकांत कांबळे साहेबांचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला पनुंद्रे लायन्स संघ आपण पाहतोय सुनील पाटील आणि अरुण पवार यांचा संघ आहे. धावसंख्या 15 धावा रफलगावरती. चेंडू फार चांगला होता गती फार होती थोडासा बाउन्स देखील मिळाला परंतु नशिबाचा चौकार आलाय. ऑन साइडला लॉप करायचं होतं परंतु चेंडू ऑफ साइडला येतो. खेळाडू उपस्थित लॉंग ऑफ रिझन मध्ये वेल जस्ट वेल कॅच टिपली असेल आणि लागलाय पहिला धक्का टीम पनुंद्रे लायन्स संघाला. फटक्यामध्ये एलिव्हेशन नव्हतं रोशन आपण पाहिले गेले तर एक्झॅक्ट व्हाईट लॉंग ऑफच्या डोक्यावर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडून उंची फार गाठली लांबी कमी होती आणि तिथे तेवढाच चांगला झेल कॅरी केला क्षेत्ररक्षक होते अभि त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि अभिनं ही चांगली कलेक्टिंग आपल्या टीमसाठी केली आहे. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. धावसंख्या स्थगित 15 धावा स्कोरबोर्ड वरती 59 धावेचा पाठलाग करतोय या सामन्यामध्ये पनुंद्रे लायन्स संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅट्समॅन नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल. गणेश जिम्मेदारीने खेळ करावा लागेल या मॅच मध्ये. धावा बनवाव्या लागतील या पॉवर प्लेच्या षटकामध्ये देखील. रोशन टार्गेट 59 डावेचं स्थिती थोडीशी नाजूक देखील पाहायला मिळते कारण की पहिला गडी गमावलाय. धावसंख्या 15 या आकड्यावरती पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज. नक्कीच चांगली सुरुवात करावी लागेल या मॅच मध्ये. 59 धावा बनवायच्या आहेत. पहिले दोन्ही सामने प्रथम बॅटिंग करणारे संघ जिंकले आणि या मॅच मध्ये 59 धावा बनवायच्या आहेत. पनुंद्रे लायन्स टीमला लॉफ्टेड हिट मिस टायमिंग आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येत आहेत आणि अप्रतिम हा झेल पकडलाय प्रमोदने. फलंदाज झालाय बाद लागतोय. अजून एक धक्का विकेटचं पतन. फलंदाज गणेश बॅक टू द पॅव्हिलियन. फुटवर्कचा ऑफर केला होता रोशन फटका खेळण्यासाठी पुढे देखील आले होते परंतु ताकद या फटक्यामध्ये कमी पाहायला मिळते. प्रॉपरली टायमिंग आपल्याला पाहायला मिळाला नाहीये आणि 2 विकेट सलगच्या ठिकाणी कॅरी केल्यात या षटकामध्ये. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात राकेशच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी या दुसऱ्या षटकामध्ये राकेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि धावसंख्या थांबली आहे फक्त 15 या आकड्यावरती. मी अगोदरच म्हटलं होतं दोन्ही संघ तुल्यवान संघ आहेत त्यामुळे एकमेकाचे डावपेच देखील दोन्ही संघाला माहिती असेल आणि त्याच अनुषंगाने हा सामना देखील भरपूर चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल. येणाऱ्या फलंदाजावरती फार जिम्मेदारी असेल. रोशन 2 गडी गमावलेत. अजूनही सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर आपल्याला 9 सेकंड एंडला पाहायला मिळतोय. राजेंद्र असेल आणि नवीन खेळाडू येतोय 4थ्या क्रमांकावरती. चला बॅट्समॅन नेम सांगायचं आहे पण बघा खेळाडूचं नाव माहिती नाहीये. कल्पेश डावखुऱ्या हाताचा फलंदाज आणि नेहमी टेनिस क्रिकेट विश्वामध्ये रोशन डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला घातकी उपमा दिली गेली आहे
त्याच अनुषंगाने चांगला खेळ करावा लागेल. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज राकेश. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का या ओव्हर मध्ये? यस रोशन, यस हॅट्रिक बॉल आहे. पहिली हॅट्रिक पूर्ण करेल का? फक्त दिशा दिली आणि क्या बात आहे. आउटस्टँडिंग, मॅग्निफिसंट, स्पेक्टॅक्युलर, कार्बन कमाल कॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द डे. सुरेख झेल पकडलाय प्रवीणने आणि शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 3 मधील ही पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय गोलंदाज राकेश. क्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण, हाय स्टँडिंग लेवलचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. ज्या प्रकारे आपण टेस्ट क्रिकेटमध्ये रोशन पाहत आलोय, स्लीप वरती खेळाडू तैनात केले जातात आणि त्याच प्रकारचा हा खेळाडू तैनात केला गेला होता आणि आज झेल देखील भरपूर चांगला टिपला गेलाय. विकेट हॅट्रिक प्राप्त होईल का हा प्रश्न होता आणि तो प्रश्नाचं उत्तर मिळालंय. विकेट हॅट्रिक प्राप्त केली आहे गोलंदाज राकेशनं आणि धावसंख्या थांबली स्कोरबोर्ड वरती. फक्त 15 धावा, 3 गडी बाद. टीम पनुंद्रे लायन्स संघ धावा येत नाहीयेत. या ओव्हर मध्ये पॉवर प्लेचं दुसरं षटक होतं. मी अगोदरच म्हटलं होतं की पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं फार महत्वाचं असेल पनुंद्रे लायन्स टीम साठी, परंतु आता दुसरं षटक हे राहिले ते खास करून TBCC भातळी या टीमच्या बाजूला. ओव्हर मधील एकूण चेंडू झालेत रोशन आपल्याला पाहायला मिळतील. षटकाचा विचार केला तर 4 चेंडू झालेत आणि 5वा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज राकेश. पुढचा बॉल आहे षटकातील ओव्हर द विकेट. हा ट्रॅकर पाठीमागे गेले बॅकफुट वरती, त्यानंतर हुक केला, पाठवला बॉलला लॉंग लेग, सीमा रेखा बाहेर, येतोय चौकार. नक्कीच खूप चांगलं स्ट्रोक खेळले. नक्कीच बॅकफुटला गेली, जागा बनवली स्ट्रोक साठी, शफल झाले आणि त्यानंतर पाहिले की हार्ड लेंथ आहे, शॉर्ट ऑफ गुड लेनचा वापर केला आणि त्यानंतर हुक करून फाईन लेग असेल, लॉंग लेग असेल यांच्या मधून सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय. नक्कीच चेंडू द्यायचा आहे, विनंती असेल. चेंडू गेलेला आहे, जुना चेंडू द्यायचा आहे कारण की पहिल्या षटकानंतर चेंडू जुना असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही 40 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 40 धावा अजूनही बनवायचे सोनू बांगर हा सामना जिंकण्यासाठी. येणारे 19 चेंडू शिल्लक. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते, चेंज ऑफ पेस आणि 4था विकेट झाला असता या षटकामध्ये, परंतु हे मान्य नाहीये फिल्डरला आणि झेल होते ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ, जीवनदान मिळतंय फलंदाज संग्रामला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20 धावा अजूनही बनवायचे. धावा 39 या मॅच मध्ये. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संदीप दादा चाळगे आणि खजिनदार अनिल पाटील देखील इन ऍक्शन मध्ये आहेत. 3 षटके या ठिकाणी समाप्त होत आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त होतो आणि रोशन यस नक्कीच आपण पाहिले गेले तर 39 धावेची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडू मध्ये. मॅच भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र थोडासा मॅच मध्ये अडचणीमध्ये सापडलाय संघ आपण पाहिले गेले तर पनुंद्रे लायन्स संघ, कारण की एका बाजूला लगातार 3 विकेट्स आपण पाहिले, त्यानंतरच्या बॉलवरती चौकार आला आणि अंतिम बॉलवरती देखील संधी होती रोशन, परंतु ती गमावली आहे. मोठे फटके मारावे लागतील येणाऱ्या षटकामध्ये. धावसंख्येला वेग द्यावा लागेल आणि तरच हा मॅच मध्ये शिरकाव करू शकेल संघ पनुंद्रे लायन्स. थोडीशी नाजूक स्थिती पाहायला मिळते या मॅच मध्ये. पनुंद्रे लायन्स संघाची 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पाहायला मिळेल अजय. स्ट्रायकरला फलंदाज ओव्हर द विकेट. संग्राम लाईन पाहावी लागेल आणि आउटसाइड लेग स्टंप, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल येतोय. रोशन 18 चेंडू आणि आता 38ची गरज आहे. मॅच तुला काय वाटते या संघामध्ये नक्कीच दोन्ही संघामध्ये कोणता संघ मजल मारू शकेल? नक्कीच सामना अजूनही बॅलेन्स आहे का? सामना कोणत्याही क्षणी कोणत्याही टीमच्या बाजूने हा जिंकू शकतोय. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळतात. गॅप भरपूर मोठी आहे. आउटफील्ड देखील फास्ट पाहायला मिळतंय. सीमारेषेच्या बाहेर
धन 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 करत चौकार 4 धावा. येस, दोन्ही बाजून आपण पाहिले गेलं तर आता मॅच बॅलन्स झालाय, कारण की 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 34 धावेची आता गरज असेल या मॅच मध्ये. संघर्ष दोन्ही बाजूने आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला धावा पडवण्यासाठी संघर्ष करतायत पनुंद्रे लायन्स संघाचे खेळाडू, तर दुसऱ्या बाजूला धावा तर रोखण्यासाठी फार संघर्ष करावा लागेल टीम TBCC भातळी या टीमच्या गोलंदाज देखील. पुढचा बॉल आहे षटकातील ओव्हर द विकेट. यावेळेस फटका चांगला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, खेळाडू उपस्थित होते शॉर्ट पॉइंटला. खराब क्षेत्ररक्षण, आउटफील्ड फास्ट आहे, खेळाडू पोहोचतील तोपर्यंत आपण पाहू लागेल. यस, इजा झाली थोडी क्षेत्ररक्षकाला. त्यामुळेच मी प्रेक्षकांना विनंती करतो की आपण पडद्याच्या पाठीमागे बसा. यासाठी मी विनंती करतोय की खेळाडूंना थोडीशी दुखापत होऊ शकते. त्या गोष्टीचा मी देखील सकाळी संदीप चाळके साहेब उल्लेख केला की सर्वांना विनंती असेल की आपण पडद्याच्या पाठीमागे बसायचं आहे. बसण्यासाठी चारी बाजूला नक्कीच चांगली सुविधा आहे आणि त्यामुळे विनंती असेल. बघा पाणी तिथे उपलब्ध आहे, ग्राउंड मध्येच पाणी आहे. राजेंद्र, पाणी हवं असेल तर पाणी नाहीये का? तर आयोजक पाणी घेऊन जातील तिथे. ऑन साइडला लॉफ्टी क्षेत्ररक्षक फार वेगाने येते चेंडूवरती. क्या बात आहे, चांगले क्षेत्ररक्षण. त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल आपण पाहू शकाल. 30 धावा धावफलकावरती. आय थिंक जेवणाचा आस्वाद घेतात आमचे प्रेक्षक खेळाडू देखील आणि तिथेच क्षेत्ररक्षक गेले होते. लाऊड अपील करतात कॉट बिहाइंडचे आणि ती अपील फेटाळली आहे पंचांनी. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती आपण पाहू शकाल. 30 धावा, अजून 29 धावा बनवायच्या आहेत. अर्धा पल्ला पूर्ण केलाय, अजून 29 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 14 धावा बनवायच्या. 29 या मॅच मध्ये पनुंद्रे लायन्स या टीमला. क्या बात आहे, लॉफ्टेड हिट इनसाइड आउटच्या माध्यमातून पाठवलाय. स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. STGPL चौकार. येस रोशन, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा स्ट्रोक पाहायला मिळतो आणि ज्या प्रकारे मी म्हटलं होतं की कोणता संघ या मॅच मध्ये नक्कीच भारी पडेल, परंतु रोशन ज्या प्रकारे तो सांगितलं की अजूनही मॅच बॅलन्स आहे आणि कोणत्याही क्षणी सामना पलटू शकतो आणि जवळजवळ वेळ बदलवली आहे संघ नक्कीच पनुंद्रे लायन्स संघाने, कारण की मॅच मध्ये आता थोडासा कमबॅक झालाय. फुल टॉस चेंडू आहे, ऑन साइडला फ्लिक करता. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत आणि मिळते एकच धावे चेंडूवरती. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 35. बनवायच्या धावा 59 या मॅच मध्ये. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 24 धावांची अजूनही गरज आहे. शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 3 आपण पाहतोय. गेली 2 सीझन यशस्वी आयोजनाने 3ऱ्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. नाविन्यपूर्ण ही स्पर्धा आपण पाहतोय. सोनू बांगर, काय म्हणणं असेल या स्पर्धेबद्दल? नक्कीच रोशन, अनेक साऱ्या स्पर्धा आपण पाहत आलोय, परंतु शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीगचं मी जेवढं कौतुक करेल तेवढं कमीच आहे, कारण की सकाळच्या सत्रामध्ये देखील आपण पाहिलं रोशन की या ठिकाणी ब्रॉन्झ बँड पदक, जॉली ब्रॉन्झ बँड पदक देखील उपस्थित होते. सर्वांसाठी फेटे देखील या ठिकाणी सर्वांच्या डोक्यावरती लावले गेले होते आणि एक राजेशाही म्हणून या ठिकाणी स्पर्धेचा उल्लेख केला तरी देखील हरकत नाहीये, कारण की जुन्या जाणत्या आठवणी देखील या स्पर्धेच्या माध्यमातून ताज्या केल्या गेल्यात आणि खरोखरच मी शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं नक्कीच मी कौतुक करेल. 12 चेंडू आणि 24 धावेची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी मॅच बॅलन्स आहे. येणारा निर्णायक षटक कोणता गोलंदाज हाताळेल ज्याच्या असेल यशामध्ये धावा रोखण्यासाठी. प्रवीण येतोय 4थ्या षटकामध्ये. एका बाजूला नक्कीच खूप चांगला खेळ राहिलाय. फलंदाज आपण पाहिले गेलं तर स्ट्रायकिंगला असेल. संग्रामच्या माध्यमातून खूप चांगली बॅटिंग आपण पाहिली आहे. प्रवीण सज्ज होतोय. 12 चेंडू 24चं समीकरण. यावेळी फटका चांगला नक्कीच कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो आणि खराब क्षेत्ररक्षण. लेझी क्रिकेट
2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. प्रत्येक चेंडूवरती आता मध्ये नक्कीच प्रत्येक खेळाडूच्या नजरा असतील, कारण की आता समीकरण उरलंय 11 चेंडू विजयासाठी 22 धावेची गरज. हे षटक रोशन फार महत्वाचं असेल. 11 चेंडू आणि 22 ची गरज आहे. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब आहे. जर या षटकावर जास्त धावा आल्या तर या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करेल, परंतु फटका फसलाय आणि अप्रतिम झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद संग्राम. बॅक टू द पवेलियन. जी पार्टनरशिप बनवली होती ती पार्टनरशिप ब्रेक केली आहे गोलंदाज प्रवीणने. ब्रेक थ्रूची फार गरज होती रोशन, कारण मागच्या काही षटकाचा विचार केला तर विकेट आले होते. विकेट हॅट्रिक देखील आपण पाहिली. त्यानंतर खूप चांगली पार्टनरशिप या 2 खेळाडूंमध्ये झाली होती, परंतु आता या ठिकाणी महत्वाच्या क्षणाला आपल्या संघाला अर्ध्या पल्ल्यावरती सोडून माघारी परततोय फलंदाज संग्राम. बॅक टू द पवेलियन. हा धक्का मोठा असेल, कारण की या क्षणी नक्कीच मोठ्या फटक्यांची गरज होती आणि संग्राममध्ये ती क्षमता देखील होती, गुणवत्ता होती, परंतु तो या ठिकाणी बाद झालाय. समीकरण उरले 10 चेंडू, गरज आहे आता 22 धावेची. प्रदीप येतो नवीन फलंदाज. जिम्मेदारीने खेळ करावा लागेल, कारण की प्रत्येक चेंडूवरती धाव देखील येणं फार महत्वाचं असेल या सामन्यामध्ये. आणि दुसऱ्या बाजूला नक्कीच टीबीसीसी भातली टीम साठी डॉट बॉल येणं फार अनिवार्य असेल. फुल टॉस होता, फायदा उचलू शकले नाही. पॅड वरती चेंडू आदळतो. लाऊड अपील केली होती पंचांकडे, परंतु पंच सहमत नाहीयेत आणि मिळते सिंगल. 9 चेंडू रोशन विजयासाठी 21 समीकरण आहे. नक्कीच एक चांगली गोलंदाजी प्रवीणचं मी कौतुक करेन, कारण की 4थं षटक मी ज्याप्रमाणे उल्लेख केला सोनू सर, की हे षटक फार महत्वाचं आहे आणि या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतायत, कारण की 12 चेंडू आणि 24 धावा डिफेंड करायच्या आहेत. ऑन साइडला इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. लॉंग बिग वे, माइट इट, ह्यूज, मॅक्सिमम. इट्स आउट ऑफ द मार्क. बिग हिट षटकार. क्या बात आहे रोशन. या फटक्याची गरज होती. टीम आपण पाहिले गेलं तर पनोंदे लायन्स संघाला आणि असं म्हटलं जातं, बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी. स्टिक फॉर टॅट जशा तसे उत्तर दिलं जातं. आणि या चेंडूवरती ज्या प्रकारे लाईन ऐकायला आली, भरपूर चांगलं नक्कीच वक्तव्य नेहमीच राहिले रोशन संते यांचं देखील. यावेळी चांगला चेंडू, खोलव्या टप्प्याचा बॉल, रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न, विनाशकाली विपरीत बुद्धी. सरळ बॅटनं रोशनना षटकार मारला होता. आवश्यकता होती का या चेंडूवरती रिव्हर्स खेळण्याची? सोनू बांगर ज्या गोष्टीचा उल्लेख केला की आवश्यकता खऱ्या अर्थाने नव्हती, कारण की सरळ बॅटने षटकार आला होता. नक्की स्विच इट म्हटलं तर दुधारी तलवार. लगा तो आबाद नाही तो बर्बाद, लगी तो ताली नाही तो गाली. फुल टॉस चेंडू आहे आणि पुन्हा एकदा फायदा घेऊ शकला नाही आणि संदीप चाळके यांच्या डोक्यावरती हात आपण पाहू शकाल, कारण की संदीप चाळके यांना माहिती आहे हा चेंडू खराब चेंडू होता. या फुल टॉस चेंडूवरती चौकार किंवा षटकार यायला हवा होता, परंतु मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 45. जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे 14 धावा बनवाव्या लागतील. नेक्स्ट मॅच मध्ये व्हॉइस ऑफ शाहूवाडी विनोद पाटील सरांचा आवाज दुमदुमणार आहे या स्पर्धेमध्ये. रोशन, चर्चा सध्या तरी स्वीट अँड शॉर्ट बिटिंग केली गेली मैदानाच्या आतमध्ये, की कोणावरती षटक सोपवायचं, नक्कीच कोणावरती भरोसा नोंदवायचा, कारण की 6 चेंडू 14 ची गरज आहे असं म्हटलं जातं. संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता. लोग आज भी पूछते हैं दोस्तों पत्थर को, क्योंकि इस दुनिया में भरोसे लायक इंसान नहीं मिलता. तो भरोसा कॅप्टन ने ठेवला अंतिम षटकामध्ये गोलंदाजावरती. रोशन तो भरोसा कायम ठेवत विजय मिळवून देईल, की दुसऱ्या बाजूला येणारे फलंदाज आपल्या टीमसाठी चांगली बॅटिंग करत विजय मिळवून देतील. आणि पंचाने एक सूचना असेल, टाइम अप होतोय, 22 मिनिटं घेतलेत, त्यामुळे विनंती असेल एक्स्ट्रा प्लेअर आपण सर्कल मध्ये घ्यायचा आहे पेनल्टीच्या स्वरूपामध्ये. एक एक्स्ट्रा प्लेअर आतमध्ये येईल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे.
जितेंद्र येतो अंतिम षटकामध्ये 6 चेंडू 14 धावेची गरज आहे रोशन. पहिले 2 चेंडू फार महत्वाचे असतील या सामन्यामध्ये. नक्कीच काटेकी टक्कर या दोन टीम मध्ये पाहायला मिळते. स्ट्रायकिंगला फलंदाज राजेंद्र, बॅटची कडा आहे, चेंडू ट्रॅव्हल गलीमधून. क्या बात आहे, बॅकअप चांगला आहे आणि त्याच्यावरती मिळते एकच धाव. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आपण पाहू शकाल. 46 46 धावा धावफलकावरती. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. लहरों से तैरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. बिना कुछ के बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. दोन्ही बाजूने कोशिश सुरू आहे, प्रयत्न सुरू आहेत. सामना कोण जिंकेल? ऑन साइडला लॉब केलाय, उंची जास्त लांबी कमी, खेळाडू उपस्थित आणि टिपली जेल, फलंदाज बाद. अजून एक धक्का टीम पनुंद्रे लायन्स संघाला. विकेट गमावली आणि महत्वाची गोष्ट इथे डॉट बॉलला किंमत आहे सोनू बांगर या मॅच मध्ये. कारण की 4 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगतीये या दोन संघांमध्ये. सामना जिंकून दिला तर 500 रुपयांचं पारितोषिक असेल. सचिन पाटील, सुनील पाटील आणि अरुणदादा पवार यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. खऱ्या अर्थाने पुरस्कर्ते आहेत, संघ मालक आहेत या टीमचे पनुंद्रे लायन्स विपक्ष जेबीसीसी भातळी. या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. येस रोशनना मी अगोदरच म्हटलं होतं की सुरुवातीचे 2 चेंडू फार महत्वाचे असतील आणि ते सुरेखरित्या आढळलेत. गोलंदाजांना अंतिम षटकामध्ये आता 4 चेंडू विजयासाठी 13चं समीकरण आहे. सामना कोण जिंकेल? येणाऱ्या चेंडूवरती रोशन मोठा फटका येणं देखील तितकंच महत्वाचं असेल. सर्वांच्या नजरा या सामन्याकडे लागल्यात कारण की पहिले 2 सामने थोडेसे वन साइड एकतर्फी होताना आपण पाहिले, परंतु हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. ज्या प्रकारे मी अगोदरच वक्तव्य केलं होतं रोशन की भातळी संघ आणि पनुंद्रे लायन्स संघ या तुल्यवान संघ आहेत आणि तद्मुला हा सामना रंगाच्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला जास्त वेळ घेत आहेत सोनू बांगर. ही सूचना आहे भातळी या टीमला, वॉर्निंग आहे. एक खेळाडू आतमध्ये आलाय. अजून जर तुम्ही वेळ घेतला तर नक्कीच आयोजक जे निर्णय घेतील ते तुम्हाला मान्य करावे लागेल. येणाऱ्या चेंडूवरती मोठा फटका येईल का रोशनला? हा प्रश्न आता निर्माण झालाय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार, लॉफ करायचं होतं ऑन साइडला. चांगला चेंडू, खोलव्या टप्प्याचा बॉल, धावबाची संधी आणि पंच सांगतात यश, फलंदाज बाद. सांघिक यश मिळतं टीम टीबीसीसी भातळी संघाला आणि मॅच मध्ये कमबॅक भातळी संघाचा. आणि आता 3 चेंडू विजयासाठी 13 धावेची गरज. सचिन पाटीलने केले काय हा देखील प्रश्न पडलाय. कारण की जर थांबले असते तर नक्कीच कदाचित सचिन पाटील बाद झाले असते, परंतु स्ट्राईक राजेंद्रकडे आली असती. 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. 3-13चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अजूनही सामना संपला नाही रोशन, कारण एखाद्या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत आपल्याला पाहायला मिळेल. थरारक स्थितीला हा मॅच अद्यापही जरूर आहे. दोन्ही संघ संघर्ष करतायत मैदानाच्या आतमध्ये. सामना कोण जिंकेल हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय मैदानाच्या आतमध्ये. नवीन खेळाडू बॅट्समॅन नेम ओमकार चौगुले येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज आणि एखादा मोठा फटका येईल का त्यांच्या बॅटमधनं हा देखील प्रश्न असेल. 3 चेंडू 13चं समीकरण कोणाचे होतील? 3-13 या सामन्यामध्ये. चांगला चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला, धावाची संधी आणि पुन्हा एकदा विकेट मिळू शकली असते, परंतु चेंडूची कलेक्टिंग चांगली नाहीये. आणि आता 2 चेंडू कंपल्सरी 12 धावेची गरज. येस रोशन, 2 चेंडू 12 धावांची गरज आहे. सचिन पाटील मध्ये क्षमता आहे, गुणवत्ता ठासून भरली आहे. ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल कारण की संघ अडचणीमध्ये सापडलाय. पनुंद्रे लायन्स हा संघ. आणि जर हा सामना सचिन पाटीलने जिंकून दिला तर 500 रुपयांचं पारितोषिक संघ मालकाकडून. 2 चेंडू आणि 2 षटकारांची गरज आहे.
आणि धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आलाय हा डॉट बॉल आणि पुन्हा एकदा सलग 3 मॅच मध्ये आपण पाहतोय प्रथम बॅटिंग करणाऱ्या संघ जिंकलेला आहे. 1 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये जवळजवळ हा सामना JBCC भातळी या टीमने जिंकलेला आहे. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकतं. ऑन साइडला लॉब केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर बनतील प्रेक्षक. हा येतोय षटकार आणि या फटक्यांना नक्कीच किंमत नाहीये. वेळ गेली, सत्ता गेली, कार्यक्रम संपला. मॅच फिनिश होतं, सामना या ठिकाणी जिंकलाय रोशन. एकंदरीत आपण पाहायला गेलं तर चेसिंग साठी फार प्रयत्न करावे लागतात, चेसिंग होत नाहीये कारण की 3 सामने या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या संघानं जिंकलेत. आणि आता नेक्स्ट मॅच कशा प्रकारे राहील. एक्स्ट्रीम स्पोर्ट विपक्ष श्री निनाई विठ्ठलाई स्पोर्ट या करुंगळे या 2 संघांमध्ये देखील मॅच असेल. आणि तत्पूर्वी आपण जाऊया या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर या सामन्याचा